आपल्यासोबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जोडले गेलेले आहेत। देशमुख साहेब, आपण पाहतोय पोलीस दलामध्ये हा मोठा वेतन घोटाळा उघडकीस आलेला आहे। 2019-20 पासून हा संपूर्ण घोटाळा सुरू असल्याचं समजतंय। या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया आपण कसा बघता या संपूर्ण प्रकरणाकडे? मला मोठं आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीचा वेतन घोटाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला, याची गृह विभागाने कसून चौकशी केली पाहिजे। कारण की अशा पद्धतीचा घोटाळा म्हणजे पोलीस नसताना सुद्धा वेतन काढण्यात येत असेल तर फार मतलब भयंकर गोष्ट आहे। त्याच्यामुळे याच्या बाबतीत व्यवस्थित गृह खात्याने चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। जी, मात्र हा घोटाळा 2019-20 आपण पाहतोय, त्यावेळेस आपल्याकडेच गृह खातं होतं, त्यामुळे आपल्या निदर्शनास तेव्हा या बाबी आल्या की नाही? नाही, काय कोणतेही सरकार असो, जे अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कोणतेही सरकार असो ते। नाही, मात्र ज्यावेळेस आपण गृहमंत्री होतात त्यावेळेस आपल्या निदर्शनास या सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या का? नाही, त्याच्यामुळे याच्या बाबतीत चौकशी होऊन कोणी अशा पद्धतीने पोलिसांचे पगार काढले, कोणते अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, त्याच्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे। जी, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हा जर घोटाळा होतोय तर यामागे नेमके वरदहस्त कुणाचा असू शकतो, कुणाचे धागेदोरे या संपूर्ण प्रकरणामध्ये असू शकतात? तर काही तांत्रिक कारणांमुळे अनिल देशमुख यांच्यासोबतचा संपर्क आपला तुटलेला आहे। तर आपण पाहतोय त्यांनी देखील ज्या अधिकाऱ्यांची याच्यात चूक आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। ते ज्यावेळेला गृहमंत्री होते त्याच काळात म्हणजे 2019 ते 20 दरम्यान हा घोटाळा झाल्याची माहिती आहे। जवळपास 5 अधिकाऱ्यांवर आता या संदर्भात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। यावर आता काय कारवाई होणार हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। गृह खात्यानं चौकशी करून कारवाई करावी अशी प्रतिक्रिया आता अनिल देशमुखांनी व्यक्त केली आहे। याचं त्यांनी हे सुद्धा म्हटलेले आहे की सरकार कुणाचंही असू देत, हा घोटाळा अधिकाऱ्यांच्याच वरदहस्ताने झालेला आहे, त्यामुळे कोणते अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत, कुणाच्या संगनमताने या संपूर्ण गोष्टी झालेल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई होणं महत्त्वाचं असल्याचं आपण पाहतोय माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी म्हटलेलं आहे। मात्र हा घोटाळा अत्यंत गंभीर आहे आपण म्हणू शकतो, कारण की पोलीस दल जे इतर वेळेस इतरांचे घोटाळे उघडकीस आणत असतं आणि ज्यांच्यावर विश्वास टाकून नागरिक अगदी रास्तपणे आपलं दिनचर्या करत असतात, त्यांच्याच एकूण अकाउंट, त्यांच्याच या संपूर्ण खात्यामध्ये इतकं मोठं वेतन घोटाळा उघडकीस आलेला आहे। काही बनावट खाती इथं उघडण्यात आली आणि त्यांच्या नावानं हा संपूर्ण पगार इतकी वर्ष वर्गवत होता। ज्यावेळेस जुन्या प्रणालीवरनं नव्या प्रणालीवर ही सगळी सिस्टीम अपडेट होत होती त्यावेळेस हा संपूर्ण घोटाळा लक्षात आलेला आहे। मात्र इतकी वर्ष नेमकी कुणाच्या खात्यावर हे सगळे पैसे जात होते, ही सगळी बनावट खाती नेमकी कुणी उघडलेली आहे, या संदर्भातली अधिक माहिती अजून समजू शकलेली नाहीये।